नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट सेल अंतर्गत सेंट्रल रेल्वे येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये जे आहे 16 जुलै 2024ला सकाळी 11 वाजल्यापासून यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरू झालेले आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे। यासाठी एकूण रिक्त जागांची संख्या जी आहे ही 2424 आहे। यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे। यामध्ये जे आहे तुमची मेरिट लिस्ट सुद्धा तयार केली जाईल। मेरिट लिस्टमध्ये जे आहे 10वीला 50% मार्क्स तुम्हाला असले पाहिजे आणि ITIचे मार्क्स सुद्धा यामध्ये कॅल्क्युलेट केले जातील। अशा प्रकारे 10वी आणि ITIच्या बेसिसच्या वरती जे आहे तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाईल। यामध्ये जे आहे बेस्ट ऑफ 5चे मार्क्स न पकडता तुमचे जे काही सर्व मार्क्स आहे हे सर्व जे आहे कॅल्क्युलेशनमध्ये यूज केले जाणार आहे। त्यामुळे मार्क्स टाकताना तुम्हाला सर्व सब्जेक्टचे मार्क्स टाकणे गरजेचं राहणार आहे। जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा या संदर्भाची माहिती भरावी लागेल। यामध्ये तुमचा जो काही ITI आहे हा NCVT किंवा SCVTच्या मान्यताप्राप्त असला पाहिजे। यामध्ये जे आहे मित्रांनो खाली त्यांनी इतर तपशील दिलेला आहे, ज्यामध्ये वेगवेगळे क्लस्टर्स आहे। तर यामध्ये तुम्ही कोणत्याही एका क्लस्टरमध्ये अर्ज करू शकता। यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे कॅन्डिडेट्स हॅव टू चूज ओनली वन क्लस्टर। तर यामध्ये मुंबई क्लस्टर आहे, त्यानंतर भुसावळ आहे, पुणे आहे, नागपूर आहे, सोलापूर आहे। यापैकी कोणत्याही एका क्लस्टरमध्ये, ज्या क्लस्टरमध्ये तुमच्या ट्रेडच्या जास्त जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा, जेणेकरून तुमचा जो काही नंबर लागायचे चान्सेस आहे हे जास्तीत जास्त होऊन जातील। यामध्ये जे आहे संबंधित ट्रेडमध्ये जो आहे तुमचा ITI कंप्लीट असला पाहिजे। ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्स आहे मित्रांनो, येथे बघू शकता फिटर आहे, वेल्डर आहे, कारपेंटर आहे, त्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे, मशिनिस्ट आहे, वेल्डर आहे, कोपा आहे, डिझेल मेकॅनिक आहे, त्यानंतर टर्नरसुद्धा आहे, यानंतर मशिनिस्ट आहे, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे, लॅबोरेटरी असिस्टंट आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे। अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही ट्रेड्स आहे मित्रांनो ते ITIचे यामध्ये त्यांनी नमूद केलेले आहे। यानंतरचा इतर तपशील आपण खाली बघूया मित्रांनो, ज्यामध्ये त्यांनी वयाची अट सांगितलेली आहे की 15 जुलै 2024 रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट करण्यात येणार आहे। यामध्ये तुमचं वय कमीत कमी 15 वर्ष, जास्तीत जास्त 24 वर्ष असलं पाहिजे। SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं आहे। OBC कॅटेगरीसाठी यामध्ये 3 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे। त्यासोबत दिव्यांग उमेदवारासाठी 10 वर्षाचं रिलॅक्सेशन लागू राहणार आहे। यामध्ये जे आहे ॲप्लिकेशन फी जी आहे ही 100 रुपये आकारण्यात आलेली आहे, जे की ओपन OBC आणि EWS कॅन्डिडेटसाठी राहणार आहे। तर यामध्ये जे आहे मित्रांनो त्यांनी काही स्पेसिफिक कॅटेगरी आहे, जसे की SC ST PWD आणि महिला, सर्व कॅटेगरीच्या महिला उमेदवारांना कुठल्याही प्रकारचं यामध्ये शुल्क आकारण्यात आलेलं नाही आहे। यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला इयत्ता 10वी पास असले पाहिजे। 10वीला तुम्हाला कमीत कमी 50% गुण असले पाहिजे, हे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे। तुमचा ITI जो आहे हा NCVT किंवा SCVT यापैकी कोणत्याही एका याचा मान्यता असलेला पाहिजे। तर यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे। यासाठीचे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटचे असले पाहिजे। यासाठी ऑनलाईन अप्लायची लिंक जी आहे ही ॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे। यासाठी तुम्हाला आधार कार्डने व्हेरिफिकेशन करून जे आहे पुन्हा फॉर्म भरायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट्ससुद्धा अपलोड करायचे आहे, जसे की सिग्नेचर आहे, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोग्राफसुद्धा अपलोड करावा लागू शकतो। येथे दिलेलं आहे की सिग्नेचरची जी साईज आहे ही 3.5 बाय 3.5 सेंटीमीटरची असली पाहिजे, 20 ते 30 KB दरम्यानची। यानंतर तुम्हाला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे, सर्टिफिकेट्स अपलोड करायचे आहे, ट्रेड सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे सर्टिफिकेट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 राहणार आहे। यामध्ये स्टायपेंड जे राहील हे 7,000 रुपये प्रति महिना इतकं दिलं जाणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये रेल्वेसारख्या ठिकाणी जे आहे तुम्हाला ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे। एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे एका वर्षासाठीची। जर तुमची इच्छा असेल तर यासाठी जरूर ऑनलाईन अप्लाय करा। यासाठी काही अडचण जात असेल तर तुम्ही हेल्प डेस्कला मेल करून जे आहे तुम्ही त्यांना माहिती विचारू शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल असं मला वाटते। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।